माहितीये का काय? नेत्राचं बाळ. तुझ्यावर मी संस्कार करणार, हो ना? तुझी आई तुला माझ्याजवळ येऊ देणार नाही, पण मी तुला लांब जाऊच देणार नाही, माझ्याजवळच ठेवणार. तुझ्यावर संस्कार करणार, तुझी काळजी घेणार, तुला खेळवणार, लहानाचा मोठा करणार मी तुला, हो ना? हो कसं ना? आणि अंगाई म्हणणार तुझ्यासाठी, हो की नाही? आता झोपायची वेळ झाली तर गाई करायची, छान छान गाई करायची, हो ना? काय झालं? चल उतर. मला खूप भीती वाटते. नेत्रा, काही होणार नाही आपल्या लेकीला. माझी नेक नेत्राच्या पोटी जन्म घेते. संकटांशी कसं लढायचं याचं ट्रेनिंग घेऊनच ती जन्माला आहे. आणि माझ्या लेकीची आई इतकी शूर आहे. माझी लेक किती शूर असेल. आई कितीही धाडसी असली तरी प्रश्न जेव्हा तिच्या बाळाचा असतो तेव्हा तिचं सुद्धा अवसान गळून पडतं. बरोबर आहे तुझं. काय काय? एक मिनिट. काय झालं? ओ ओके ओके. माझी लेक म्हणतीये की बाबा आईला जरा ओरड. सतत टेन्शन घेत असते. चिडली आहे तुझ्यावरती. काही होणार नाही आपल्या लेकीला. चल सावकाश. ओम ह्रीं क्लीं गर्भस्थ जीवा पूर्वजन्म पितृदास्य भवते. नेत्रा अशीच झोपलेली असेल तेव्हा जाईन आणि तिच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणेन. ओम ह्रीं क्लीं गर्भस्थ जीवा पूर्वजन्म पितृदास्य भवती. पण नेत्राच्या बाजूला अद्वैत असेल आणि मंत्र पूर्ण होण्याआधीच जर कोणाला जाग आली तर? नाही,
नाही, दोघांपैकी कुणालाही जाग येण्याआधीच मंत्र पूर्ण व्हायला हवा. किंवा मग अद्वैत त्याच्या बेडरूम मध्ये नसेल अशी संधी शोधायला हवी. ही शेवटची संधी आहे आणि ही संधी काहीही झालं तरी सोडायची नाही. नेत्रा, मला कळतंय या सगळ्यात नॉर्मल राहणं खरंच खूप कठीण आहे. पण नेत्रा, मी हे जे काही होप्स ठेवून बसलोय, हिंमत दाखवतोय, धाडस दाखवतोय, हे सगळं मी तुझ्याकडून शिकलोय. तोच शिकवलंयस ना मला. कितीही मोठं संकट असलं तरी खचून जायचं नाही. नेत्रा, आता तू जर अशी खचून जाशील ना तर मग मला खूप त्रास होईल. मला खूप वाईट वाटेल. मी एकटा पडेन. नेत्रा, असं नका ना बोलू तुम्ही. साहेब, विरोचक जे काही बोललाय, जे वागलाय, त्यामुळे भीती वाटते मला. नेत्रा, एक गोष्ट लक्षात येते तुझ्या. विरोचक हे सगळं करतोय कारण त्याला तुझा कॉन्फिडन्स तोडायचा. आणि नेत्रा, तू जर अशी डिस्टर्ब झालीस तर विरोचकाचा कॉन्फिडन्स वाढेल. मी लढेन विरोचकाशी. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलेन सुद्धा मी. तो जो संकेत आलाय ना, त्यामुळे माझ्यातली आई. नेत्रा, मार्क माय वर्ड्स, इथून परत जाताना तुझ्यातली आई एकदम रिलॅक्स्ड, टेन्शन फ्री, शांत झालेली असेल. कारण तोपर्यंत तिला कळलेलं असेल की आपलं बाळ एकदम सुखरूप आहे, छान आहे आपलं बाळ. काय? ओ, ओके ओके ओके. तिला डॉक्टर मावशींना लवकर भेटायचं. काय म्हणता इंद्राणी आत्याजी? कसं काय येणं केलं? दया याचना करायला आलात वाटतं. पण खरंच मला मगाशी तुमची दयाच आली किचन मध्ये. तू आणि नेत्रा, काय चेहरे झाले होते ग तुमचे. ती त्रिनयनेची शूर लेक भित्री बागुबाई झाली, तिची पळून गेली ती. तुम्हाला वाटतं तुमच्यात हिंमत आहे, तुम्हाला कसलीच भीती वाटत नाहीये. पण असं नाहीये. तुम्हाला वाटणारी भीती तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. आता विरोचक पुढे काय करणार याची भीती वाटते तुम्हाला. भीती या शब्दाचा खरा अर्थ लवकरच कळेल तुला. नेत्रा आणि तिच्या बाळापासून लांब राहायचं. हो, भीती तुझ्या मनात आहे. म्हणून हे असले विक्षिप्त चाळे सुरू झालेत तुझे. पण ही अवस्था तुझी होणार आहे लवकरच. हे काय आहे माहितीये? माहितीये का? नाही? ये. काय? प्रेत आहे प्रेत. या घरातल्या एकाचं प्रेत. माय गॉड, इम्पॉसिबल. कसं शक्य आहे? नेत्रा, काही त्रास होतोय का? नेत्रा, नेत्रा, काही त्रास होतोय का? नाही. काय होतंय नेमकं? नेत्रा, रिलॅक्स.
फॅन्टॅस्टिक. नेत्रा, सगळं ओके. काही काळजी करू नको. या आपण बाहेर बोलूया. डॉक्टर, काळजीचं काहीच कारण नाहीये ना? काळजीचं काही कारण नाही. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बाळाची वाढ अगदी व्यवस्थित आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही टेन्शन कसलं घेतलंय नेमकं? मिस्टर राजाध्यक्ष, काय प्रॉब्लेम आहे? तिच्या पल्सही हाय होत्या. कसला विचार करते एवढी? डॉक्टर ऍक्च्युली ते 2-3 दिवस ना माझी खूप धावपळ झाली होती, त्यामुळे थोडी काळजी वाटत होती, बाकी काही नाही. काळजी वाटणं चांगलंच आहे, पण तू एवढी धावपळ का करतेस? काळजी वाटण्यापेक्षा काळजी घेणं कधीही चांगलं, नाही का? एक लक्षात ठेव, अजिबात पॅनिक होऊ नको. आणि ठरलेल्या तारखेलाच आपण चेकअप करत जाऊया. हो. नेत्रा, एक गोष्ट सांगू, मीही 2 मुलांची आई आहे. आई होणं या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. त्याचा तू आनंद घे, टेन्शन नाही. आणि धावपळ करायची नाही. येतो आम्ही. थँक्यू. ओळख पाहू कोणाचं आहे. नाहीये ते ओळखता, काही हरकत नाही. आता थोड्याच दिवसात माझ्या नव्या शक्तीमुळे या घरात एक प्रेत दिसेल. मग ओळखता येईल कोणाचं आहे ते. घरच्या कोणाच्याही केसाला जरी धक्का लागला ना तरी याद राख, मग तू आहेस आणि मी आहे. नेत्राच्या जवळ जाणं एवढं सोपं नाहीये. कोणी ना कोणी मध्ये येतच राहणार. मला माझं काम पूर्ण करताच येणार नाही. मग काहीतरी वेगळा विचार करावाच लागेल. बघितलंस, तुझा नवरा किती कमाल माणूस आहे. आज जाण्याआधी सांगितलं होतं की बाहेर येताना तू एकदम टेन्शन फ्री असशील. चल. काय झालं? काही नाही, खरंच एकदम रिलॅक्स वाटतंय आता. इतर तुला माहितीये तुझ्या चेहऱ्यावरनं सबटायटल्स येतात. म्हणजे तू जरी सांगितलं नाहीस ना तरी तुझ्या मनात काय चाललंय हे तुझ्या डोळ्यातून कळतं. काय झालं? खरंच काही झालं नाहीये. ठीक आहे. साहेब, मला तुम्हाला टेन्शन नाही द्यायचंय. मित्रा, काय झालं? संकेतात घडलेली घटना आज नाही घडली, पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना, तो संकेत आहे. आज ना उद्या घडणारच. बरोबर आहे तुझं मित्र. तुला संकेतात जी घटना दिसली आहे ती घडणारच. पण असं थोडेच आहे की तुला फक्त वाईट घटनाच दिसतात. चांगल्या घटना सुद्धा दिसतात ना. एक चांगली घटना सुद्धा दिसली होती तुला, आठवत? मित्रा, सांगितलं ना डॉक्टरांनी बाळ आपलं एकदम छान आहे म्हणून. आणि नेत्रा, तुझा आणि आपल्या बाळाचा बॉडीगार्ड सोबत असताना विरोचक कसं काही करशील? या जगातली सगळ्यात मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्रिनयना देवी. काही होणार नाही आपल्या बाळाला. काकू, पुरं झालं आता.
पुरे काय पुरे? नेत्रा, मला इंद्राणीताईंनी सांगितले की तू सकाळी ब्रेकफास्ट नाही केलायस, त्याच्यानंतर दुपारी धड जेवली सुद्धा नाहीयेस. निदान एवढं तरी दूध पी ना. पण आता खरंच बास झालं एवढं. नेत्रा, मी तुझी सासू आहे. तुझे हे खाण्यापिण्याचे नखरे माझ्याकडे चालणार नाही, कळलं? मी काय म्हणते, काय चाललंय काय? आत्या या बसा. बघा तुमचं तरी ऐकते का? किती वेळ झालं समजावतोय, आम्ही ऐकतच नाहीये, खातपीतच नाहीये. खातपीत नाहीये काय? थोड्या वेळाने जेवायचंय ना, म्हणून आता एवढं दूध नको म्हणते मी, नाहीतर मला जेवण नाही जाणार. पण जेवायला अजून खूप वेळ आहे. शेखर आणि तेजस ऑफिस मधून यायचे, 2 तास तरी लागतील ना त्यांना अजून. त्यानंतर जेवायचंय. आत्या पण आत्या वगैरे काही नाही, पटकन संपव. चल चल चल. तुला ना नेत्रा हे असंच पाहिजे. माझं ऐकत नाहीस ना तू. चल संपवत. विरोच्या घरातच आहे ना? हो, घरातच आहे. पण तू त्याचा विचार करू नकोस. आणि आता हा विरोचक पूर्वीचा विरोचक नाहीये. म्हणजे सकाळी ते कणकेचं वगैरे सगळं झालं, त्यानंतर मी तिच्या खोलीत गेले होते. हे काय आहे माहितीये? या घरातल्या एकाचं प्रेत. पण एवढं मात्र नक्की, विरोचक ना हरल्यासारखा हतबल दिसतोय. ध्रीम तेजस प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते. एक महत्वाचं काम करायचं आणि फक्त 13 मिनिटं आहेत. फाल्गुनीच्या रूम मध्ये जायचं. तू नुकताच ऑफिसमधनं आलास असं दाखवायचं. तिच्याबरोबर गप्पा मारायच्या. ती कशी आहे विचारायचं, नेत्रा कशी आहे विचारायचं. नेत्राला प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास होत नाहीये ना, ती काळजी घेते ना, तिचं बाळ कसं आहे, असे सगळे प्रश्न विचारायचे. बोलत राहायचं. मग एक वेळ अशी येईल की फाल्गुनीला कळेल की तू तेजस नाही, तेजसचं प्रतिबिंब आहेस. मग ती घाबरेल, आरडाओरडा करेल, किंचाळायला लागेल, पळायला लागेल. तिला पकडायचंस आणि आरडाओरडा करायला लावायचंस. तिच्या किंचाळण्यामुळे घरातले सगळे जण जमा होतील. ते जमा झाले तरी सुद्धा तेच प्रश्न विचारत राहायचंस. ती किंचाळत राहील, सगळा गोंधळ झाला पाहिजे. सगळ्यांना कळायला हवं की तू तेजस नाहीस, प्रतिबिंब आहेस. तू पकडला गेला पाहिजेस. त्यानंतर तू मला काहीही सांगायला यायचं नाहीस. जे काही आहे ते नेत्रा आणि इंद्राणी मला सांगतील. फक्त 13 मिनिटं आहेत. जा, कामाला लाग. आणि ऐक, कुठल्याही परिस्थितीत मी काय म्हणतो हे वाक्य उच्चारायचं नाही. जा. पैज लाव नेत्रा, पैज लाव. असा डाव टाकलाय ना की फक्त बघत राहशील. काहीच कळणार नाही तुला.